मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि आजचं थंबनेल पाहून तुम्हाला आजचा मुद्दा कळालेला असेल तर हे घर जाणार आहे जे तुम्हाला दिसते ते माझ्या पाठीमागे। तर हे माझंच घर आहे आणि हे आम्ही जागा घेऊन हे घर बांधलं होतं। म्हणजे जागा आम्ही एक प्लॉटिंगवाल्याकडून घेतली होती, ज्याचं प्लॉटिंग चालू असतं त्याच्याकडनं। आणि तेव्हा असं झालं होतं, तेव्हा काही त्याचे रूल वगैरे नव्हते, खरेदी खतच होतं आणि आम्हाला माहीत होतं खरेदी खत केल्यावरच जागा आपली होते। आणि नंतर आता सध्या ते असं म्हणते काही जागा तुमची नाही आहे आणि जर तुम्हाला जागा पाहिजे पुन्हा तर तुम्हाला अजून ॲडव्हान्समध्ये पैसे द्यावे लागतील। तर सध्या असा प्रॉब्लेम झाला। तर मी हा व्हिडिओ एवढ्यासाठी करत आहे का आजकाल प्रत्येकजण असा विचार करतो का माझं घर असावं, म्हणजे माझ्या डोक्यावर छत असावं सर, म्हणजे ते घर पत्र्याचं असो कशाचंही असो पण छत असावं असा विचार करतो सामान्य माणूस। तर आम्हीसुद्धा असा विचार केला होता, कारण याच्या आधी आमचं घर होतं पण आमचा फ्लॅट होता। तर फ्लॅटमध्ये राहण्याचा अनुभव कसा होता हा तर आम्हाला माहितीच, म्हणून आम्ही म्हटलं का नको, फ्लॅटमध्ये कसं भाड्यासारखंच राहावं लागतं, कारण भाडं आपण कसं महिन्याला सिक्युरिटी पाणी वगैरे असतं त्याचं आपल्याला फ्लॅटमध्ये मेंटेनन्स द्यावं लागतं, म्हणजे एक प्रकारे भाडंच भरावं लागतं आपल्याला। पण जेव्हा आपण स्वतःचं घर घेतो जमिनीवर तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी कराव्या नाही लागत, आपल्याला फक्त ग्रामपंचायतीचाच कर किंवा नगरपालिकेचा कर भरावा लागतो। आणि फ्लॅटमध्ये तसं नसतं, ग्रामपंचायत तिथं असेल तर त्याचा भरावा लागतो, नगरपालिका जर तिथं असेल तर त्याचा भरावा लागतो, ते काही चुकत नाही, तो एक वेगळा कर असतो। आणि सोसायटीचा मेंटेनन्स असतो तो वेगळा असतो, म्हणजे तिथं वॉचमॅन असतो, तिथं पाणी वगैरे सोडायला वॉचमॅन ठेवलेला असतो, नळ बी चालू करायला, म्हणजे पाणी बंद चालू गेटवर असतो, जे नातेवाईक आले तर विचारून पाठवतो, अन्यथा कोणाला भाजीवाल्याला वगैरे आतमध्ये घुसून देत नसतो। तर असं सोसायटीचं वेगळं असतं आणि आपण घर घेतो ते वेगळं असतं। तर आमचं इथं असं झाले, आम्ही ही जागा 2016मध्ये घेतली होती, म्हणजे आता त्याला जवळजवळ 10 वर्ष उलटून गेले आहेत। आणि तेव्हा खरेदी खत 11 लोक मिळून घेतले, म्हणजे ग्रुपमध्ये घेतलं होतं। तर आता ग्रुपची माणसं काही लोक इन्व्हेस्टसाठी घेतात, काही लोक आपल्याला घर बांधायचे तिथं राहायचे म्हणून घेतात। तर आमचं असं होतं, माझा नवरा तर तुम्हाला माहिती आहे बाहेरच आहे आणि मी इथलीच आहे, तर आम्ही असं विचार केला का आपण जागा घेऊन घर बांधू। आणि जागा पण आम्ही घेतली, घर पण बांधले, ह्या घराची नोंदणी वगैरे सगळं आहे, इथं लाईट आहे, पाणी आहे, 24 तास बोरिंग आहे, सगळे म्हणजे जेवढ्या घरामध्ये सुखसुविधा पाहिजे तेवढ्या सगळ्या आहेत। आणि आत्ता कळतंय हे जागाच आपली नाही, तर म्हणजे वाईट वाटते, पण याच्यातून काहीतरी मार्ग काढता येतो का हाच विचार आम्ही करतो आहे। म्हणजे अजून म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही कोर्ट कचेरी करत बसा, नाही तर दुसरं काही करा, भांडण करत बसा, हे तुम्हाला भेटणार नाही व्यवहाराचं। म्हणजे जर तुमच्या नावावर आहेच नाही तर तुम्ही भांडून काय उपयोग आहे ना। तर असं झालं इथं सध्या आमच्या इथं। मी त्या दिवशीसुद्धा शॉर्टला हा व्हिडिओ टाकला होता, पण काही लोकांना कळा काही लोकांना नाही कळा, म्हणून हा दुसऱ्यांदा व्हिडिओ टाकते का तुम्ही घ्या जागा, बांधा घरं, राहा तिथं, पण काही गोष्टी तपासून पहा। आणि त्या गोष्टी तपासून पाहणं इतकं गरजेचं आहे का उद्या 20 वर्षांनी तुम्हाला कळेल ही जागा तर आपली नाहीच, आपण इथं घर बांधले आणि हे आपलंच आहे, पण जेव्हा कागद आणि डॉक्युमेंट्स येतात त्याच्यावर तुमचं नावच नसेल तर तुमच्यासोबत फ्रॉड होतो। तर इथंही असंच झाले, आता पुन्हा पैसे भरायचे आहेत, पाहू मग काय होते।